इधर हे निखिल शेअर कर. नमस्ते. काय चाललंय लाईव्ह. हो हो. गाडी नंबर दाखव ना. अवस्था सगळी बाजूची गाठार विठार दाखवा सगळं. आवाज क्लिअर होतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण आपल्या बिबेवाडी परिसरामधील हा गंगाधाम कोंढवा रोड आहे आणि याच्यामध्ये इथं बाजूला आईमाता मंदिर आहे. त्या आईमाता मंदिरच्या बाजूला आपण आत्ता आहोत. आपल्याला ही जी गाडी दिसते ही आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काहीतरी वैद्यकीय सेवेचं स्वप्न संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं होतं आणि त्याच्या अंतर्गत अनेक गाड्या ह्या विंगर गाड्या ॲम्ब्युलन्स ह्या घेण्यात आल्या होत्या. त्याच्यामधली एक गाडी ही आहे. ही गाडी MH04 LQ 2049 या नंबरची गाडी आहे. ही गाडी पुणे शहरातल्या नागरिकांसाठी अशा किती गाड्या दिल्या माहीत नाही, परंतु या एका गाडीची माहिती मी सांगतोय. मला वाटतं की आजपासून माझी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की अशा गाड्यांची झालेली दुरावस्था आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये पाहाव्यात. की आपापल्या भागामध्ये ह्या अनेक गाड्या अशा देण्यात आल्या होत्या रुग्णसेवेच्या नावाखाली. एका गाडीची किंमत 19,46,658 रुपये. आवाज येतो. एका गाडीची किंमत 19,46,658 रुपये हे एका गाडीची किंमत आहे. अशा अनेक गाड्या माझ्या माहितीनुसार घेण्यात आल्या होत्या. याच्या अगोदरसुद्धा बारामतीमधून काटे मोटर्स या ठिकाणावरनं सुद्धा जवळजवळ 50 गाड्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतरनं हा सेकंड लॉट घेण्यात आला. मला वाटतं हा सेकंड लॉट ज्या टायमाला घेतला, आज या गाडीची जर अवस्था आपण पाहिली ना तर ही संपूर्ण गटार आहे आणि या गटारामध्ये या अशा प्रकारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय आनंद दिघे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, ज्या बाणासाठी ज्या शिवसेनेच्या बाणासाठी एवढा मोठा प्रताप झाला, एवढं मोठं महाभारत झालं, तो बाण असेल, तो वाघ असेल, हे सगळं जे काय या गटारामध्ये पडले आज इकडं ज्या पद्धतीने, मला वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी त्या गोष्टींची दखल का घेतली नसेल माहीत नाही आहे. आज मी जी काय माहिती काढली या गाडीच्या बाबतीमध्ये, या गाड्यांचा सगळ्यात मेन डीलर जो आहे तो मॅक मोटर्स नागपूर. मॅक मोटर्स नागपूर हा मेन डीलर आहे, ज्यांनी या गाड्या खऱ्या अर्थानं ह्या कंपनीने ज्या डीलरनी या गाड्या विकल्या तो नागपूरचा आहे. आणि नागपूरला कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. नागपूरला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा भाग येतो. त्या भागामधून या गाड्या कमल मोटर्स ठाणे या ठिकाणी या गाड्या आल्या. ठाण्याला कोण आहे ते पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठाणे म्हणजे आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा मतदारसंघ आहे. हे त्या तिकडं असतात ठाण्यामध्ये. आणि या गाड्या ज्या टायमाला रजिस्ट्रेशन झाल्या, या आनंद आश्रम शिवसेना ठाणे या नावाने या गाड्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत. त्याच्यापैकी ही गाडी आहे, ही पण गाडी MH04 ही म्हणजे ठाणा पासिंग गाडी आहे.
आणि ही ठाणा पासिंग असणारी गाडी आपल्या पुण्यामध्ये मेन या गाडीची डिलेवरी जी झाली ना ती 17 जून 2023 म्हणजे मागच्या वर्षी. आता बरोबर जुलै महिना चालू आहे. आता जुलै महिना आहे म्हणजे या गाडीची डिलेवरी होऊन 13 महिने झाले. फक्त 13 महिने विक्री झाली. ही गाडी म्हणजे मूळ ही गाडी कंपनीकडे मॅक मोटर्स नागपूर यांच्याकडे 17 जून 2023ला आली. त्यानंतर 11 जुलै 2023ला या गाडीचं पासिंग झालं आहे. आणि 11 जुलै 2023 नंतरनं 21 ऑगस्ट 2023 ह्या गाडीची प्रत्यक्षामध्ये कमल मोटर्सने शिवसेना ठाणे आनंदाश्रम यांना या गाडीची डिलिव्हरी दिली. 21 ऑगस्ट अजून आला पण नाही आहे. 21 ऑगस्ट पुढच्या महिन्यात आहे. 11 महिने झाले या गाडीची डिलिव्हरी घेतलेली. 11 महिन्यानंतर 21 ऑगस्ट 2023ला ह्या गाडीची डिलिव्हरी झाली. त्यानंतरनं ही गाडी पुण्यामध्ये आली. मला वाटते की आय थिंक पुण्यामध्ये आमचे मित्र आदरणीय अजय भाऊ भोसले यांच्या हस्ते या गाडीचं 14 सप्टेंबर 2023ला लोकार्पण सारसबागेपाशी करण्यात आलं. ज्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षाचं जिथं कार्यालय आहे सारसबागेच्या चौकामध्ये त्या ठिकाणी या गाडीचं 14 सप्टेंबरला ह्या गाडीचं त्याच्या अगोदर एक दिवस बरोबर 13 सप्टेंबर 2023ला म्हणजे ह्या गाडीचं इनॉग्रेशन करण्याचे एक दिवस अगोदर बरोबर ही गाडी बंद पडली होती. ही गाडी चालू होत नव्हती. कदाचित बऱ्याच दिवसापासून गाडी बंद असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती स्टार्ट होत नव्हती. मग कंपनीला या गाडीला कळवण्यात आलं आणि 13 सप्टेंबरला बरोबर गाडी कंपनीची लोकं आली आणि त्यांनी ही गाडी चालू करून दिली 13 सप्टेंबर 2023ला. आणि 14 सप्टेंबर 2023ला या गाडीचं इनॉग्रेशन करण्यात आलं. आता याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिवसेना वैद्यकीय सेवा पुणे शहर ते अशी काहीतरी नावं लिहिलेली आहेत कार्यकर्त्यांची या ठिकाणी. आता ही काच पण हालत नाही आहे बिलकुल. हे दिसू शकतं ते शिवसेना वैद्यकीय पुणे शहर शुभम हिंगे. आता हे शुभम हिंगे जे कोणी आहेत मी आता कंपनीमध्ये ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कंपनीच्या लोकांनी शुभम हिंगे यांच्याच माध्यमातून ही गाडी आमच्याकडे आली. आणि अजय सपकाळ शुभम हिंगे आणि अजय सपकाळ यांच्याकडून ही गाडी एमटेक म्हणजे या ठिकाणी इथून आपण 1 किलोमीटरवरती खालच्या बाजूला एमटेक सर्व्हिसिंग सेंटर हे टाटा मोटर्सचं अधिकृत सर्व्हिसिंग सेंटर आहे. या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरवरती ही गाडी सर्व्हिसिंग करता आली. बघा सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे आपल्या जनतेच्या पैशाचा कशा प्रकारे अपव्यय चालला आहे हा मला तुम्हाला दाखवायचा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ही गाडी 14 सप्टेंबरला ही गाडीचं लोकार्पण झालं. 14 सप्टेंबरला गाडी लोकार्पण झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या महिन्यामध्ये 1200 किलोमीटर या गाडीचं रनिंग झाल्यानंतर 2 डिसेंबर 2023ला ही गाडी परत एमटेकमध्ये आली होती. आणि डिसेंबर महिन्यात ज्या टायमाला ही गाडी इथं आली त्या टायमाला ही जी अवस्था आपण तुम्ही पुढे पाहू शकता. ही गाडी अशी पाठीमागच्या बाजूने पुढच्या बाजूने अशी ठोकलेल्या अवस्थेमध्ये आहे. अतिशय दयनीय अवस्था या गाडीच्या. सगळ्या काचा मागच्या बाजूला पडल्यात. इथे ही गाडी समोरच्या बाजूला पुढून जाऊन कुठून तरी ठोकलेली आहे. म्हणजे ही गाडी अवघ्या 2 महिन्यामध्ये ही जी अशी अवस्था झाली आहे. अवघ्या 2 महिन्यामध्ये 19 लाख रुपये तुमच्या आमचे जनतेचे पैसे आहेत. आणि 19 लाख रुपयाचा धुराळा अशा प्रकारे जर करत असतील तर मला वाटतं की यांना लाडकी बहीण लाडका भाऊ हे करण्याचा अधिकार आहे का? हा पैसा 19 लाख ही एका गाडीची किंमत आहे. 19 लाख म्हणजे 19,46,000 जवळजवळ 20 लाख रुपयाची गाडी जर अशा प्रकारे कुणाच्याही गोरगरिबांना न वापर करता जर अशा प्रकारे एखाद्या रस्त्यावरती सडत असेल. आणि मला वाटतं की सगळ्यात मोठी लाजिरवाणी बाब कोणची असेल तर ही
जिकडं ज्यांच्या नावाने तुम्ही लोक मतं मागता, ज्यांच्या नावासाठी तुम्ही भांडता, ते आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेब, ह्या महापुरुषांच्या नावावरती तुम्ही मतं मागता. लोक इकडं टॉयलेटला उभी राहतात, तिकडे लोक टॉयलेटला उभी राहतात. मागं जाऊन बघितलं ना, हे अख्खा सगळा हा टॉयलेट झालं लोकांचं. या गाडीच्या पाठीमागच्या बाजूला थांब ना, मला थोडा या गाडीच्या पाठीमागच्या बाजूला आज तुम्ही मी इथं आतमध्ये दाखवायचं. ही गाडीचा काहीच वापर झालेला नाही. या गाडीच्या सीटांचे अजून प्लॅस्टिकचे कवरसुद्धा काढले नाहीत. हे बघा, प्लॅस्टिकचे कवर आहे तसेच खाली, अजून दाखवा. AC गाडी आहे. सगळं जाग्यावरती आहे. आता तुम्ही गाडीचे टायर पाहू शकता. न्यू ब्रँड टायर आहेत गाडीचे, न्यू ब्रँड. आता अजून हे काढून न्यायला किती दिवस लागतील हो? किती दिवस लागतील? इथं जे अशा ठिकाणी गाडी उभी आहे आणि अशा ठिकाणी उभी राहून जर तुम्ही गाडीचं अशा प्रकारे करत असताल, विचार करण्यासाठी गोष्ट आहे. तुमचा आमचा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसाचा अशा प्रकारे मला वाटतं की माझी आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळे विषय आमच्या पैशातून, आमच्या जनतेच्या करोडपती पैशामधून ह्या सगळ्या गोष्टी करता, ह्याचं खाली काय होतं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे ना. जर वैद्यकीय शिवसेना वैद्यकीय सेवा ही जर तुम्ही इकडं स्थापन केली आहे, तरी शिवसेना वैद्यकीय सेवा जर इकडं तुमची आहेत, मग ती कुठे गेलं? माझे पण ॲम्ब्युलन्स आहे. 2009 साली मी ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. अजून 2009 पासून आजपर्यंत माझी ॲम्ब्युलन्स खटाखट आहे. विंगर गाडीचे माझ्याकडे सुद्धा अजूनसुद्धा माझी गाडी लोकसेवेमध्ये आहे. मग तुम्ही जर ही मोफत रुग्णसेवा केली होती, पण याचं पुढं सेवा झाली. किती पेशंट नेले या गाडीमधून? काहीच या गाडीमध्ये मला नाही वाटत की कुठं गाडीमधून पेशंटसाठी वापर झाला असेल किंवा काय. एखादी योजना ज्यावेळेस आपण घाई गडबडीत आणतो ना, माझा आत्तापर्यंतचा जो काही अभ्यास आहे, या सगळ्या आत्ताचे सरकार ज्या काही गोष्टी करतं आहे, मला याच्यामध्ये मी ज्या टायमाला ह्या गाडीचा सगळा प्रोफाईल चेक केला, या गाडीचा प्रोफाईल चेक करत असताना मला एक गोष्ट मात्र खटकली की या गाडीमध्ये अजूनही गाडी जर तुम्ही RTOमध्ये चेक केली आम्ही या नंबरवरून, तर ही गाडी आजही शिवसेना या नावाखाली रजिस्टर दाखवते आहे. परंतु कंपनीच्या प्रोफाईलमध्ये एंड युजर मकसूद अन्सारी दाखवतो आहे. मग नक्की हा मकसूद अन्सारी कोण आहे? एंड युजर तो कसा काय झाला? कारण गाडी जर ही राज्य सरकारची आहे, म्हणजे तुमच्या आमच्या पैशाची गाडी आहे, ही जनतेच्या पैशाची गाडी आहे. जनतेच्या पैशाची गाडी असेल तर मग त्याच्यामध्ये एंड युजर मकसूद अन्सारी होऊ शकत नाही. मकसूद अन्सारीचा तिकडे नंबरसुद्धा रजिस्टर झालेला आहे. तो नंबरवरती मी फोन केला, परंतु तो सुद्धा रॉंग नंबर लागतो आहे. मग मी कंपनीच्या लोकांना असंच विचारलं, अरे मग तो तिकडे एंड युजर मकसूद अन्सारी दाखवतो तो काय? मला असं भयानक उत्तर दिलं कंपनीच्या माणसाने की ज्या टायमाला तुम्ही गाडी रजिस्टरला टाकता, त्या टायमाला कुणाचंही नाव टाकलं जातं, कुणाचाही नंबर टाकला जातो. अरे असं कसं काय? कुणाचंही नाव, कुणाचाही नंबर टाकून तुम्ही गाड्या रजिस्टर करता? मग ही अवस्था. आज ही गाडी कंपनीला मी विचारलं, इथं का आणून लावली आहे? माननीय शिंदे साहेब, तुम्ही पुण्यामध्ये ज्यावेळेस आत्ता येणार होता, आला होता ना लोकसभेच्या प्रचाराला, त्यावेळेस तुम्ही याच पाठीमागच्या भागामध्ये तुमचं हेलिपॅड होतं आणि शिंदे साहेबांचं हेलिपॅड इकडे होतं. आणि ही गाडी तिथंच हेलिपॅडची जिथनं साहेबांच्या गाड्या बाहेर पडणार होत्या, त्या ताफ्याच्या समोर ही गाडी होती. कदाचित मला वाटतं की या परिसरातल्या कार्यकर्त्यांना लाज वाटली असेल आणि पोलिसांनी ही गाडी, मी कंपनीला विचारलं तर कंपनीने स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की आमच्याकडे ही गाडी बाहेर उभी होती, आम्ही हिला आतमध्ये घेतली होती, परंतु या गाडीचा कुठलाही पेपर आमच्याकडे आला नाही, कुठलाही पेपर आम्हाला मिळत नाही आहे. आम्ही वारंवार जे काही इथं शुभम हिंगे, अजय सपकाळ, ही जी लोकं आहेत, ही शिवसेना वैद्यकीय सेवेमधली, ज्यांच्याकडे नंबर पण आहेत, ह्या लोकांना सुद्धा आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट केला, परंतु त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कुठलेही पेपर मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही गाडीचं काम करू शकलो नाही. म्हणून आम्ही गाडी आमच्या कंपनीत बाहेर काढली, कारण हिला GPS आहे. तू गाडी
हिला GPS असताना हिला वाली नाही आहे, त्यामुळे ही गाडी ट्रेस आउट करत असताना ही गाडी कायम त्यांच्या शोरूममध्ये दिसायची, त्यांच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये दिसायची. म्हणून त्यांनी ती गाडी तिथनं काढायला लावली, बाहेर रोडला लावली. आणि रोडवरनं पोलिसांनी ही गाडी ज्या दिवशी शिंदे साहेब येणार होते इथं मागच्या बाजूला, आत्ता लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा पुण्यात त्यांची सभा झाली त्या टायमाला त्यांचा हेलिपॅड इकडे होता आणि ते जाताना त्यांना ही गाडी दिसली तर काय म्हणून पोलिसांनी ही गाडी त्या सर्व्हिसिंग सेंटरपासून 1 किलोमीटर इथं कचऱ्यात आणून लावली आहे. माझी आदरणीय शिंदे साहेबांना, आपल्या या राज्याचे आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत साहेबांना, सगळ्यांना माझी विनंती आहे. मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे. मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझी नम्र विनंती आहे की दादा, हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा असा वायफट घालवू नका. ज्या लोकांना तुम्ही या जबाबदाऱ्या देताय ना, ती लोक जर अशा प्रकारे या गाड्या जर अशा सडवत असतील जागेवरती, हा तुमचा आमचा, हा तुमच्या खिशातला पैसा नाही आहे, आमचा जनतेचा कराचा पैसा आहे. आणि जनतेच्या कराच्या पैशातून 20-20 लाख रुपयापर्यंत तुम्ही या गाड्या घेतल्यात आणि जर अशा गाड्या सडायला ठेवणार असाल तर मला वाटतं जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. लोकसभेला तुम्हाला आता या सगळ्या जागा दिसल्यात, परंतु विधानसभेला सुद्धा तुम्हाला आता ह्याची उत्तरं लोकांना द्यावी लागतील. या योजना तुम्ही आणताय, मी आता मागाशी बोलता बोलता थोडं राहून गेलं की आत्तापर्यंत ज्या योजना मी या सरकारच्या माध्यमातून आलेल्या पाहिल्यात, मग त्याच्यामध्ये ती धान्य देतं ती कसली एक योजना, शिधा, आनंदाचा शिधा, आनंदाचा शिधा, ही एक योजना मी पाहिली. तुमच्या योजना चांगल्या असतात, परंतु त्या अंमलात आणत असताना तुम्ही त्या इतक्या घाईगडबडीत आणता की त्या योजना कशा राबवायच्या ह्याचा पूर्णपणे प्लॅनिंग कधीच नसतो. त्यामुळं आनंदाचा शिधा, आयुष्यमान भारत यासारख्या ज्या योजना आणल्या, ज्या गरिबांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्याच्यामधून लोकांना वाटले की अरे हा, आता आमचं जीवन सुखी होणार. आता ही गाडी विचार करा, ही गाडी डिसेंबर महिन्यात इथं आली आहे, 7 महिने झाले गाडी इथं सडक पडली आहे. गाडीचं प्रोडक्शन बाहेरून अजून 11 महिने झाले नाही, त्याच्यात जर 4 महिनेसुद्धा गाडी, 2 महिने, महिना दीड महिनासुद्धा ही गाडी चाललेली नाही आहे. आणि महिना दीड महिन्याच्या आतमध्ये जर ही गाडी अशा प्रकारे सडत असेल, हिचा आता तुम्ही उघडत नाही ना रे, नाही उघडणार, लॉक आहे. हे घाण आहे तिकडून, त्या बाजूने इतकी घाण आहे आणि ह्या बाजूला इकडून लोक संध्याकाळचं जर तुम्ही आहे समोर लोकांनी टॉयलेटची जागा झाली अख्खी ती. तुम्ही बघा, नको 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 जाऊ, कशाला जातो घाणेले. हे टोटल हे सगळं जे दिसतंय ना इथं हे बाजूला, या गाडीमुळं इथं टॉयलेट झाले बघा सगळं. इथं पाणी कुठून येते, सगळं टॉयलेटचं पाणी आहे. पुढच्या बाजूला गाडी आहे, पुढचं तर काढून नेलंय. आता थोड्या दिवसात मला वाटतं हिचा बाकीचा कार्यक्रम होणार इकडं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना बघवत नाही आहे की हा जनतेचा पैसा आहे, तुमचा आमचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे जर अपव्यय होणार असेल ना, तर जनतेने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जनता, तुम्ही म्हणताय की आता आपल्याकडे भरपूर पैसा आहे, काय काळजी नाही, मग भरपूर पैसा असाच जाणार असेल तुमचा. आज ह्याच्यामधून किती गोरगरिबांची सेवा झाली असती, किती गोरगरीब रुग्ण ज्यांना पैसे द्यावे लागतात ॲम्ब्युलन्सला, ते ह्या रुग्णवाहिकेमधनं गेले असते. ज्या हेतूसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय ना, तो हेतू जर तुमचा साध्य होणार नसेल ना, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तेव्हा आदरणीय शिंदेसाहेब, तुम्ही ज्या हेतूने योजना आणताय, आतासुद्धा जी लाडकी बहीण योजना आणली, त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये इतक्या त्रुटी निघाल्या. योजना आली तर ती नॉनस्टॉप चालली पाहिजे. त्याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये, नियमांमध्ये ज्यावेळेस तुम्ही परत एकदा तुम्हाला बदल करावे लागतात, याचा अर्थ तुम्ही घाईगडबडीत योजना आणता. ही सुद्धा वैद्यकीय योजना ही घाईगडबडीत आणली. ह्याला कोण वाली आहे? अरे जर ही गाडी तुम्ही जर तिथून ठाण्यावरनं कमल मोटर्सने जर ही गाडी ठाण्यामध्ये आनंदाश्रमला दिली आहे आणि आनंदाश्रममधनं ही गाडी जर पुणे शहराला दिली आहे, तर पुणे शहरामध्ये गाडी देत असताना जर ही गाडी न्यू ब्रँड गाडी आहे, हिचा काय इन्शुरन्सचा आता विचार करा. 11 महिने झाले, गाडी ठोकली कधी? डिसेंबर महिन्यात. गाडी डिलिव्हरी झाल्यानंतर 4थ्या महिन्यात गाडी ठोकलेली आहे. मग डिलिव्हरी झाल्यानंतर 4थ्या महिन्यात जर गाडी ठोकली
आता या गाडीचा इन्शुरन्स जो काढलेला असणार ना तो जुलै महिन्याचा, कारण गाडी पासिंग झाली आहे 11 जुलै 2023 या गाडीचा पासिंग डेट आहे. आता त्याच्या आतमध्ये हिचा इन्शुरन्स तर 100% उतरवला, कारण इन्शुरन्स उतरवल्याशिवाय पासिंग झाल्याशिवाय गाड्या ताब्यात मिळत नाहीत. आता हिचा इन्शुरन्स पण संपला. जर हिचा इन्शुरन्स डिसेंबर महिन्यापर्यंत क्लिअर होता तर त्या टायमाला ती गाडी क्लिअर झाली असती. आता इथून पुढे हिचा इन्शुरन्स पण संपला आहे. आता इन्शुरन्स कंपनीसुद्धा ती तुम्हाला गाडी देणार नाही रिपेअर करून. मग योग्य वेळी जर ही गाडीचे पेपर्स तुम्ही गाडी दिली, गाडीचे पेपर्स का नाही दिले? कारण तुम्हाला हे घाईगडबडीत करायचं होतं, कोणाच्या बापाच्या घरचं जातं आहे असा हिशोब जो तुमचा असेल, आपल्या काय खिशातलं जाते, जनतेचं जाते, आपण कशाला या विषयात बघायचं? मग या असं जनतेचा जो पैसा आहे ना तो असं जातो. आणि मला वाटतं की सगळ्यात घाणेरडी बाब कुठली असेल ना तर ही आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेब. आणि ज्याच्यासाठी एवढं मोठं महाभारत झाला तो शिवसेनेचा धनुष्यबाण. हा सगळा विषय ज्याच्यासाठी एवढा मोठा हे झालं, इतका मोठा महासंग्राम झाला, आणि आज जर त्या अशा प्रकारे त्यांची जर अशा प्रकारे दयनीय अवस्था असेल तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी बाब दुसरी कुठली नाही आहे. मला आजच्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून माझा सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी या अशा गाड्या पाहताल त्यांची अवस्था पहा. कारण माझ्या माहितीनुसार 50पेक्षा जास्त गाड्या या खरेदी केलेल्या आहेत. आणि या गाड्या जर 50पेक्षा जास्त गाड्या खरेदी केल्या असतील या महाराष्ट्रातल्या इतर सगळीकडे या गाड्या असतील, तेव्हा सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपापल्या भागामध्ये ह्या गाड्यांची अवस्था काय आहे, ह्या गाड्यांना कोण वाली आहे का नाही, गाड्या कुठं पडल्यात, गाड्यांमधून योग्य ती सेवा चालू आहे का नाही, गाड्यांमधनं जर या गाड्यांमधनं पब्लिक नेत असेल तर पब्लिकला पैसे घेतले जातात का, या सगळ्या गाड्या या सगळ्या गोष्टींची आपण चौकशी करावी. जर अशा गाड्या कुठेही पडलेल्या असतील 1 वर्षाच्या आतल्या या गाड्या आहेत, या गाड्यांचा लाईव्ह आपण 100% करावा. आणि तो लाईव्ह करत असताना तो टॅग डायरेक्टली एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना टॅग करा आणि त्यांना दाखवा की तुम्ही जो जनतेचा पैसा, आमचा पैसा जो तुम्ही अशा प्रकारे घाणीमध्ये घालताय ना, ह्याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावं लागेल. एवढंच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगू शकतो. माझी शिवसेना पुणे शहर एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या गाडीची लवकरात लवकर काही तो सोक्षमोक्ष लावावा. अन्यथा ही गाडी आम्हाला इथून पुन्हा एकदा कंपनीच्या दारामध्ये नेऊन सोडावी लागेल. कारण तुम्ही कंपनीच्या दारात सोडली, ती कंपनी तुम्हाला वारंवार फॉलोअप करते आहे. फहीम शेख म्हणून जे कंपनीचे आत्ता इथं जे ॲडवायझर आहेत त्यांच्यासोबत मी बोललो आहे, सुपरवायझर आहेत तिथले, त्यांच्यासोबत बोललो आहे मी आता. त्यांनी जर ॲच्यामध्ये लक्ष घातलं नाही या गाडीमध्ये तर मग मला पुढची कारवाई करावी लागेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजची लाजिरवाणी बाबेचा या ॲम्ब्युलन्सवरती हे फोटो आहेत आणि याचा जो काय आज इथं अपव्यय होतो आहे याचा सगळ्या गोष्टीचं मी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाच्या वतीने मी या सगळ्या विषयाचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. तुमची माझी भेट झाली